समाजमनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। खटाव तालुक्यातील चितळी येथील माजी सैनिक स्वर्गीय रणजित निकम यांच्यावर झालेल्या अमानुष घटनेच्या निषेधार्थ आजी माजी सैनिक संघटना आणि ग्रामस्थांच्या वतीने आक्रोश मोर्चा काढून कुटुंबियांना दिलासा देण्यात आला। यावेळी भारत माता की जय, वंदे मातरम, स्वर्गीय रणजित निकम अमर रहे, त्यांच्या मारेकऱ्यांना फाशी द्या अशा घोषणांनी चितळी परिसर दणाणून गेला होता। या आक्रोश मोर्चात सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर तसेच इतर जिल्ह्यातील माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले होते। माजी सैनिक संघटनेचे संघटक प्रशांत कदम यांच्या मार्गदर्शनाखाली हा मोर्चा पार पडला। त्यांच्या नेतृत्वामुळे सर्व सैनिक बांधव, नागरिक, तरुण वर्ग एकत्र येऊन कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले। या माध्यमातून न्यायाच्या आणि समाजहिताच्या लढ्यासाठी सर्वांनी एकजुटीने राहून न्याय मिळवण्यासाठी आपली ताकद कायम ठेवली पाहिजे असे मत अनेक मान्यवरांनी मांडले। तसेच मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घालण्याचे आवाहन केले। तसेच या प्रकरणी प्रशासनाने गांभीर्याने घेतले नाही तर राज्यातील माजी सैनिक कायदा हातात घेऊ शकतात असा इशाराही यावेळी देण्यात आला। स्वर्गीय रणजित निकम यांच्या पत्नी श्रीमती मयुरी निकम आणि इतर नातेवाईकांनी अश्रू ढाळत आरोपी विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली। तसेच कोणीही राजकीय नेत्यांनी आरोपींना कसलेही सहकार्य करू नये असे आवाहन केले। या मोर्चामुळे निकम कुटुंबासाठी केवळ सांत्वन नाही तर भक्कम मानसिक आणि नैतिक आधार मिळाल्याची चर्चा आहे। माझे सगळे सैनिक आहेत, तुमच्या तोंडातून सुद्धा आवाज निघाला पाहिजे। एक झाशीच्या राणीसारखं भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम। आम्ही सर्व महाराष्ट्रातील सैनिक संघटनेचे पदाधिकारी, अध्यक्ष असतील सर्व माजी सैनिक आहेत। तुम्ही एकटे नाही, सर्व तुमच्या बरोबर आहोत। जरी प्रशासन तुम्हाला सहकार्य करत नसेल, त्या गायमुंडाची पूर्ण जिरवल्याशिवाय सोडणार नाही, यासाठी हे सैनिक आलेले आहेत। आणि तुमच्या कोणत्याही परिवाराला आता परत जर हात लावण्याचा जरी प्रयत्न केला तर त्यांना इथं बचाव नाही। 40,000 सैनिक जर आले तर तुडवलं तर त्यांचा भत्ता बनून जाईल एवढी क्षमता आहे आमची। पण आम्ही कायदा कानून मानतो, या देशात लोकशाही आहे आणि लोकशाही हे आपल्या संविधान प्रमाणे चालते आणि आम्ही देशाचे रक्षक आहे, संविधानाला मानतो। परंतु जर कसल्याही काळजी करू नका, तुमच्या पाठीशी पूर्ण महाराष्ट्रामधले सैनिक आहेत हे आपण लक्षात ठेवा। त्यांच्या पाठीमागे वृद्ध आई वडील आहेत, एक भाऊ आहे, भाऊ आज ऑन ड्युटी आहे। एवढं सगळ्यांना सांगायचंय, मला आणि माझ्या मुलांना न्याय मिळालाच पाहिजे। ही केस लवकरात लवकर फास्ट ट्रॅक पोस्टर यावीच आणि ज्यांनी साईडनं कुणी त्यांना हेल्प केली त्यांची बी लवकरात लवकर ह्यांनी हे करून त्याचं लवकरात लवकर कारवाई करा आणि ही केस लवकरात लवकर फास्ट ट्रॅक कोर्टात यावी। सगळ्या नेत्यांनी ह्याची दखल घ्यावी। कुठला राजकीय दबाव नाही आला पाहिजे, कोणताही राजकीय दबाव नाही आला पाहिजे। त्यांच्या धमक्या आम्हाला येत आहेत की तुम्ही केस मागे घ्या म्हणून। किती जरी धमकीन काही जरी आलं तर तुम्ही कुठल्याही गोष्टीचा हे करू नका, झुकू नका, आम्ही तुमच्या मागे आहोत। नाही, माझ्या नवऱ्याला न्याय मिळालाच पाहिजे आणि मिळणार। एरळा न्यूजसाठी प्रतिनिधी सतीश डोंगरे, तानाजी चव्हाण। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।